आज दिनांक 7/8/2026 उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याशी एक निवेदन देण्यात आलं आहे। निवेदनाचा मुख्य उद्देश सोमनाळा, निंबाळा, धरपड, राजूर, भांदेवाडा, सोनापूर, बोदाड व पडसोनी, मेघदूत आणि चिखलगाव, कडमना या परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांची समस्या आहे। ही समस्या म्हणजे त्या मुख्य मार्गावर असलेले कोल्ड डेपो, त्या ठिकाणी चालणारी अवैध वाहतूक व त्या ठिकाणी होणारी प्रदूषणामुळे होणारी आमच्या जीविताची हानी। आमचा प्रश्न आहे प्रशासनाला की मागील 30-35 वर्षापासून या मतदारसंघात सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळी आपापल्या पक्षाचं राजकारण करत असतात, पण ह्या विषयाला ते लोक गंभीरपणे घेत नाही। या ठिकाणी मृत्युमुखी पडणारा जो मुलगा आहे तो सामान्य कुटुंबातला आहे। कुठल्या अधिकारी, कर्मचारी, कुठले आमदार, खासदार किंवा कुठल्या प्रतिनिधीचा मुलगा त्या ठिकाणी अपघाती मरत नाही, तो मरतो तर आमच्या परिसरातला सामान्य नागरिक, तो शेतकऱ्याचा असो, मजुराचा असो की कुठलाही असो, पण मरणारा हा सामान्य माणूस आहे। म्हणून आम्ही यावेळी अशी गंभीर दखल घेतली सर्व लोकांनी, सर्व गावकऱ्या लोकांनी, का हे आंदोलन आता आमचं थांबणार नाही जोपर्यंत त्या ठिकाणी अवैध कोल्ड डेपो हटणार नाही, त्या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण वाहतूक शिस्तप्रिय होणार नाही। आणि आम्ही दिलेल्या मागण्या, ज्या मागण्या निवेदनात आम्ही नमूद केलेल्या आहे, मागण्या सांगता येत नाही इतक्या मागण्या आहेत, म्हणजे इतकी समस्या त्या रोडवर उद्भवलेली आहे। हे निवेदन आम्ही प्रशासनाला दिलेलं आहे। या निवेदनाची दखल प्रशासनाने येत्या 10 दिवसात आम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व विभागाची बैठक लावून आमच्या समस्या निकाली काढाव्या, अन्यथा आम्ही त्या ठिकाणी कडमना रोडवर म्हणजे लालपुलिया परिसरात आम्ही बेमुदत चक्का जाम आंदोलन करू आणि होणाऱ्या परिणाम हा प्रशासनाला भोगावं लागेल, याची दखल घ्यावी एवढी आम्ही या ठिकाणी बोलतो। आणि या निवेदनाच्या अनुषंगाने सर्व गावातील सर्व माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि इतर सामाजिक संघटनेत काम करणारे सर्व मित्रपरिवार या परिसरातले उपस्थित आहे। म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो का ह्या निवेदनात दखल प्रशासनाने घ्यावं, एवढंच आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो।